नमस्कार सर. नमस्कार. सर आपलं नाव आणि पत्ता सांगा ना. अंकुश मसुगुंजा, ओके पाथरे, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक. ओके. आता तुमचा आपण गोठा बघतोय बरोबर ना. हां. तर किती गाई आहे तुमचं, काय दूध व्यवसायाचं, काय तुमचं रहस्य कसं काय? आमचं दूध व्यवसायाचं असं आहे, आम्ही छोटे छोटे बाळ घेतो कारवडींचे. ओके. जे कोणाकडे असेल आम्हाला कमी पैशात मिळतील, कमकुवत असतील बर. असे घेतो आणि आमच्या गोठ्यावरती पाळून हां. त्यांना प्रेग्नेंट करून परत सेल करतो, तयार करतो. ओके. म्हणजे तुम्ही आम्ही फक्त आता हे आमचं पैसे कमवायचं एक माध्यम तर आहेच, पण आम्हाला शेतीसाठी शेण लागतं, मिल्क चार्जरचं. त्यासाठी आम्ही जास्त काय वापरतो. नक्कीच. म्हणजे तुम्ही आता गोठ्याची सुरुवात कशी केली थोडंसं सांगा ना. आणि अगोदर आपल्याकडे एकही गाई नव्हती. बर. हां आपण ज्यावेळेस आपल्याला शेती वैदिकच्या मिल चार्जरची माहिती मिळाली हा. आणि आपल्याला शेती तर करायची होती, आता वडिलोपार्जित शेती करतो आपण. सगळी अगोदर रासायनिक शेती होती. बरोबर. आम्ही आमच्या ताब्यात वडिलांकडनं शेती घेतल्यापासून आम्ही रासायनिक बंद केलं हां आणि आम्ही सगळी शेती वैदिकवर आणि शेणखतावर चालू केली. बरोबर. मग आम्हाला ते शेण कुठं मिळत नाही, हां एवढं चांगलं शेण मिळत नव्हतं, हा. महाग शेणखत घ्यायला लागायचं. बरोबर. मग त्यासाठी आम्ही स्वतःच घरचंच गाया पाळून ते करायचं. पण आम्हाला, मी एक फोटोग्राफीचा पण व्यवसाय करतो, त्याच्यामुळे मला शक्य होत नाही एवढं दूध घालणं वगैरे. बरोबर. बरोबर. आम्ही छोटे छोटे पिल्लं घेतो, त्यांना तयार करतो आणि ते मार्केटमध्ये वेचायला आले सेल करतो. बरोबर. म्हणजे तुम्ही सुरुवातच दूध व्यवसायाची मिल्क चार्जर पासून हो, केली. सुरुवातच तिथून केली. म्हणजे मिल्क चार्जर भेटला म्हणूनच तुम्ही म्हणूनच आपण गाई घेतल्या हा आणि गोअमृत आहे म्हणूनच शेती करायला सुरुवात केली. केली. ओके ओके. आणि अगोदर तुम्ही शेती होती पण सगळी रासायनिकवर, तिच्यात काहीच उगवत नव्हतं. म्हणजे 2 पायल्या धान्य टाकायचं आणि 2च पायल्या काढायचं, बर. अशी परिस्थिती होती. ओके. आणि मग तुम्ही पेशाने फोटोग्राफर आहेत फोटोग्राफर होता. की म्हणजे फोटोग्राफी करायची आणि मग त्याच्यावर तुमचं पार्ट म्हणजे टाइम उदर. आम्ही हा जॉब करायचो, वडील शेती करायचे रासायनिक. ओके 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 पण ओके. आता आम्ही फोटोग्राफी कमी केली हा. आणि 100% शेती. शेतीकडे वळाले. ओके ओके चालेल, काही अडचण नाही. आणि आता एकंदरीत तुमचा अनुभव आहे, समजा छोटे जनावर, कमजोर जनावर तुम्ही आणताय, हो बरोबर. तर काय फायदा होतो तुम्ही मिल्क चार्जर ज्यावेळेस तुम्ही देतात त्यांचा काय फायदा होतो तुम्हाला? सुरुवातीला जनावर आम्ही जेव्हा गोठ्यावर आणतो, हा कमजोर, हा ते चारा खात नाही, पाणी व्यवस्थित पित नाही, बरोबर. चिड असतात, हा केस. आता हे जनावर जेव्हा आम्ही सुरुवातीला आणले तर एकदम मरकेसारखे होते. बर. हा. पण ज्यावेळेस आम्ही त्यांना मिल्क चार्जर देतो हा आणि चारा देतो, हा. त्यांचं चारा खाण्याचं, पचण्याचं, उठण्याचं, बसण्याचं, रवंत करण्याचं, हा सगळ्यांचं शेड्यूल त्यांचं ते मॅनेज करता स्वतः. बर. नाहीतर मग आपल्याला बादली घेऊन ये बाई पेग पाणी, हा. हे बाई खाय ग चारा, असा प्रकार पहिले व्हायचा, पण तो होत नाही बर. आता. आता आपण सकाळी 2 तास चारा टाकलाय का, एक काडी चाराची ठेवली, बरोबर आहे. आता इथं आपण जर गव्हाण जर बघितली हा. तर गव्हाणीत काहीच नाहीये. काहीच नाही. किती वाजता चारा टाकला तुम्ही त्यांना? आम्ही सकाळी 7 वाजता चारा टाकला, 9 वाजता चारा बंद केला यांचा. बर. म्हणजे आता यांना संध्याकाळी 4 वाजेपर्यंत कुठल्याही प्रकारचा चारा नाही. चारा नाही. ओके. म्हणजे 2 टाइम चारा देतात तुम्ही? 2च टाइम चारा देतो. ओके ओके. आता तुम्ही समजा हे सुरू केलं बरोबर, तर मग तुम्ही आता मिल्क चार्जर किती देतायत आणल्यानंतर, किती सुरुवात करतात? आम्ही सुरुवातीला जेव्हा बछडे राहतात 50-50 ग्रॅम देतो. हा. सुरुवातीला 1-2-3 दिवस 100 ग्रॅमचा डोस ठेवतो. ओके. म्हणजे लहान असले तरी पण? हा, नंतर प्रमाण कमी करतो. हा. पण सुरुवातीला त्यांची ताकदच अशी असते की त्यांना ते गरजेचं असतं. बरोबर. आता आम्ही हे एक पिल्लू आणलेलं आहे, इथं छोटं पिल्लू बसलेलं. हा हा हा. आता याला 50 ग्रॅम चालू केलंय आत्ताशी. बर. हा एकदम छोटं पिल्लू आहे बघा. हा. बर. आता हे चालू कधी केलंय. आणलंय तुम्ही त्याला? याला आता महिना झाला असेल आणून. बर. हा आम्ही आता त्याला चालू केलंय. त्याला दूध पण पुरेसं पाजलेलं नाही त्यांनी अगोदर, हा हा. आणि आता त्याची ग्रोथ अजून 2-3 महिन्यात पाहण्यासाठी. पाहण्यासारखी राहील. आता हे ज्या बाकीच्या काय तुम्ही आणल्यात, आता समजा हे किती दिवस झाले असेल आणले असेल तुम्ही आता? या 3-3, 4-4 महिने झालेत आपल्याला आणून. बरं, हा. तुम्हाला ही गाय दिसतीये आणल्यानंतर, आपण जेव्हा आणली होती तेव्हा अगदी एवढी छोटीशी होती अशी. बर. म्हणजे ही एवढी गाय असेल ते? हा? एवढी गाय असेल पण ती? परिणाम असा आहे का, ती पहिल्यांदाच तिने विट टाकला आणि लावली ना, आता ती 4 महिन्याची गाभण आहे एवढी दिसते. ही गाय? बर. काय बोलता? हा, तुम्हाला डेट वगैरे डॉक्टरची चिठ्ठी बिट्टी सगळी दाखवते. म्हणजे तुम्ही एक व्यवसाय म्हणून पण चांगलं करता. आणि दुसरी गोष्ट, ही गाय आपली जणून 6 महिने झाले हा. आणि ही आता 19 तारखेला 5 महिने कंप्लीट झाले गाभण. बर. आणि दूध देते. बर. किती दूध देते? आता समजा ही तुमची गाय आहे, ही तुमच्याकडे रेग्युलर असते? रेग्युलर असते ही आपल्याकडे रेग्युलर असणारी आपल्या दुधाला. घरच्या दुधाची गाय आहे. दुधाची गाय आहे. हा. आता तिच्या अंगाची चमक वगैरे आपण जर बघितली समजा, तर कसं वाटतं एकंदरीत? हा. किती दूध देते ही आता? ही आता तिचं दुधाचं प्रमाण आता कमी झालंय. हा. 3-4 लिटर दूध देते आता, कारण की ती आता 5 आता सोडायची आहे. 19 तारखेपासून तिला 6वा महिना लागलाय. बरोबर. अजून 1 महिना आपण तिला पिळणार हा. 2-3 लिटर दुधावरती आणि तिला सोडणार. पण ही गाय आपल्याला 27 लिटर दूध देते. बर.
जणल्यावर अरे बापरे, म्हणजे हायेस्ट रेकॉर्ड आहे तिचं. हायेस्ट रेकॉर्ड आहे. हा. आता ही आपल्याकडे 4थ्यांदा जणली आहे आणि आता ही 5व्यांदा रेडी झाली. ओके ओके, टिकून राहते चांगली टिकते. टिकती. आणि तुम्ही जे आता चहा पिले ती ह्याच गायचं दूध चहा पिले, तुम्ही जे दूध पिलं ते ह्याच गायचं दूध. बर, नक्कीच. म्हणजे तुम्ही एकंदरीत म्हणजे मिल्क चार्जर दूध पण आपलं स्वतःचं घरी राहावं म्हणून हे करतात. म्हणूनच नक्कीच. आणि काय दुधाची आपल्याला शेतीसाठी शेणखत मिळावं सगळ्यात महत्वाचं मिळावं म्हणून हे जनावर पाळायचे आणि यांची हाल नाही होऊ म्हणून यांना चांगलं खाऊ खाऊ घालायचं. नक्कीच, बरोबर आहे. त्यांनी फायदा पण आपलाच आहे. त्यांचं पचनक्रिया सुधारली तर आपल्यालाच फायदा होतो. बरोबर. नक्कीच. ओके, तुम्ही हे शेण बघा ना. बरोबर. आता शेण जर आपण जर बघितलं तर त्याची क्वालिटीच वेगळी, म्हणजे गावठी गायचं वाटतंय सगळं. हा बरोबर ना. आता जर बघितलं तर आता हे जे तुम्ही जे गाय आणतात, एक जनरली याची किंमत काय असते? 5,000 6,000 7,000. ओके. आणि मग तुम्ही किती वर्ष सांभाळता आणि किती प्राइस आपण विकता? 1.5 वर्ष तरी गाय सांभाळतो, कारण की 1-1.5 आपल्याला वर्ष. यायला रेडी व्हायला आणि हा. परत ती गाभण करून व्यताला यायला तिला 9 महिने लागतात 9 महिने लागतात. आणि मग 6 महिने आपल्याकडे जातात. ओके. आणि एकंदरीत त्याची सेलिंग प्राइस किती असते तुमची? मिनिमम 80,000. 80-90,000 पर्यंत जाते. हा मिनिमम रेट ओके. पडलेला असेल तर, रेट तर. टाईट असेल तर आपण लाखाच्या पुढे पण गाय ओके ओके. आणि एकंदरीत तुमचा जर मिल्क चार्जरचा खर्च काढला तर किती होतो तरी त्याचा एका आम्हाला गाईमागे? एक बॅग जर घेतली हम्म. 20 किलोची तर हम्म. 3-3.5 महिने जाते. 3-3.5 महिने ना. पण मग डॉक्टर नाही येत ना गोट्यावर. बर, त्याची काही गरजच नाही. नाही गरजच नाही. ओके. गाय भरवायला डॉक्टर येईल तेवढंच. म्हणजे एकंदरीत एका गायला आपण जर खर्च जर काढला तर समजा तुम्ही आता हे तुमच्याकडे किती गाय आहेत? 3 आणि 3 6 गायी आहे, बरोबर ना? 7 गायी आहेत. 7 गायी आहेत तुमच्याकडे आता. मग त्या 3 महिने जातात, 3-3.5 महिने जाते, बरोबर आहे. बरोबर. म्हणजे 4 त्रिक 12 म्हणजे 4-4.5 बॅग लागतात तुम्हाला. हो बरोबर. म्हणजे एक गायीला कमीत कमी तुम्हाला 5 ते 6 हजार रुपये खर्च होतो. हो तो हो. आणि चारा वेगळा काय असेल आम्ही तर तुमचा, असा हिशोब धरला का एका गायला एक बॅग जरी संपली तरी चालते. काय तरी पण फरक परवडतो तुम्हाला. तरी पण परवडतं. 8,000 तरी ची परवडते. बॅग केली तर काय नक्कीच. आणि मग वर्षभर सांभाळली तर चारा जर आपण काढला हम्म. तरी पण फायदेशीर तुम्ही त्याच्यामध्ये आहेत. दूध व्यवसाय. चाऱ्याचा हिशोब तर करायचाच नाही. चाऱ्याचा हिशोब असा करायचा नाही का आपल्याला त्याच्यापेक्षा अनमोल शेण मिळतं. शेण मिळतंय, बरोबर आहे. हा बरोबर. मग आपल्याला काय हा. हिशोब करायचा आहे? फक्त आपण देणार जे मिल्क चार्जर. मिल्क चार्जर हा. आणि काही मेडिसिन, किरकोळ कारकोळ मेडिसिन लागला असेल, हा. डॉक्टरचा खर्च एकदम तुरळक, समजा डॉक्टर EI करायला आला बरोबर. तेवढ्या पुरतं चांगलं इंजेक्शन भरलं आपण तेवढा खर्च, हम्म. आणि बाकी चाऱ्याचा खर्च गायी भरण्यासाठीच तेवढाच फक्त. तेवढंच डॉक्टर. हा बाकी आता काही- आमच्या गोट्यावर हे काय सांगतील किती अंतरावर इथं लाळ खरकुताचा आजार आलाय शेजारच्या वस्तीवर, आपल्याकडे बर. नाही आला. हा, नाही बर. तुम्ही एवढं कमजोर घेऊन येताय नाही, आणि तरी पण तुमच्याकडे नाही म्हणल्यावर मग नाही आपल्याकडे नाही आलाय. नक्कीच. ओके. म्हणजे खूप चांगलं कार्य तुम्ही याच्या माध्यमातून करताय, हे खूप चांगली आम्ही गोष्ट आहे. अगोदर सुरुवात तर 1-1 किलोच्या पुड्यापासून केली होती. पहिले सुरुवातीला 1 किलो आणलं, हा. त्याला जतवलं, नंतर 5 किलोची बकेट घ्यायला लागलो, बर. नंतर आता 20 किलोची गोणी घ्यायला लागलो, 25 किलोची बॅग घ्यायला लागले. 25 किलोची बॅग घ्यायला लागलो आता. नक्कीच. ओके. म्हणजे तुम्ही त्या व्यवसायात पण आज थोडस पाऊल टाकायला लागले हा आणि नाही व्यवसायात म्हणजे आता आम्हाला हे शेण खूप गरजेचं आहे म्हणून चाललंय सगळं. म्हणून चाललंय. पण मग हे शेण आम्हाला त्याच्याशिवाय मिळत नाही ना. नक्कीच. आणि आता आपण तुमचा प्लॉट पण बघितला, हम्म. गोअमृत आणि एसिड वैदिक वरती आपण जो प्लॉट केलाय वांग्याचा आणि टरबूजाचा, हा. तर तो पण ग्रोथ त्याची जबरदस्त दिसते आपल्याला. हो. ओके. म्हणजे तो महिन्याचा प्लॉट आहे असं वाटत पण नाही. वाटत पण नाही. हा ओके. नक्कीच. त्याचा फायदा तुम्हाला दिसतोयच. दिसतोच. नक्कीच. काही शेतकरी मित्रांना काय सांगा, तुम्ही दूध व्यवसाय पण करताय आणि शेती पण करतायत आणि तुम्ही तरुण पण आहात. तर आम्ही तर एवढंच सांगू, तुम्ही शेतीत पण केमिकल बंद करा आणि जनावरांचं पण केमिकल बंद करा. नक्कीच. तुम्ही स्वतः पण व्यवस्थित राहाल, तंदुरुस्त राहाल, शेती पण तंदुरुस्त राहील आणि ते खाणारे पण तंदुरुस्त राहतील. तंदुरुस्त राहतील. बरोबर आहे. त्याच्यातून जर तुम्ही चांगलं दिलं तर चांगलाच प्रॉफिट होणार आहे. बरोबर. तुम्ही केमिकलचं दिलं तर तुम्हाला प्रॉफिट पण तसंच होणार आहे. जसं केमिकलचं अन्न 2 दिवसात सडतं तसं तुमचा पैसा 2 दिवसात संपणार. नक्कीच. ओके ओके. धन्यवाद सर.